हॅलो सख्यांनो, कथेची सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक आणि कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 2 आपण स्टार्ट करूया. रिधान आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घेतो व तो त्यांना सांगतो की काही दिवसातच आपल्या हॉटेलमध्ये इन्स्पेक्शन होईल. त्यामुळे सर्वांनी क्लिनिंगची आणि पदार्थांची नीट काळजी घ्या. हे इन्स्पेक्शन बिझनेसच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. इन्स्पेक्शनचा दिवस उजाडतो. बाहेर असलेली ती सुंदर आणि गोड मधुर बोल असणारी अमृता, जी हॉटेलची रिसेप्शनिस्ट असते, तिला राधिका स्वतःची ओळख करून देते की आपण येथे फूड अँड ट्रस्ट या कंपनीतर्फे इन्स्पेक्शन करायला आलो आहोत. तर अमृता रिसेप्शनिस्टला सांगते की जरा थांबा, माझे बॉस म्हणजे हॉटेलचे CEO आणि मॅनेजर हे येतच आहेत, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ बसा, ते येताच असतील. ते आले की आपण पुढील प्रोसेस सुरू करू. तुम्ही बसा, राधिका म्हणते. ठीक आहे. आणि ती त्या पंचतारांकित हॉटेलचे निरीक्षण करत असते आणि तिथे एक पेंटिंग तिला दिसते. ती पेंटिंग पाहून ती थांबते आणि त्या पेंटिंगकडे पाहतच राहते, कारण तशी सेम पेंटिंग तिच्या डेस्कवर होती. रिधान आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत तेथे आलेला असतो आणि आपल्या केबिनमध्ये जातो. तो आल्याचं पाहून रिसेप्शनिस्ट कॉल करते आणि रिधानला विचारते, एक मॅम इन्स्पेक्शनसाठी आले आहेत, त्यांना आत पाठवू का? रिधान सांगतो, हो पाठवा. नंतर रिधान आपल्या हॉटेल्सचे बिल्स चेक करत बसलेला असतो. आता राधिकाही आत येऊ का विचारते. तर रिधान राधिकाकडे पाहत म्हणाला, या ना आप. पण त्याने पहिल्याच भेटीत राधिकाला ओळखले आणि तो 2 मिनिटांसाठी आपल्या जुन्या आठवणीत गेला, जेव्हा राधिका त्याच्यासाठी एक स्वप्न म्हणजेच त्याची क्रश होती. राधिका आणि रिधान तसेच 2 मिनिटांसाठी एकमेकांकडे बघतच राहिले आणि रिधानने आपल्या चेहऱ्यावरील भाव न बदलता राधिकाला सांगितले, बसा, मी तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी मागवतो. माझं काम हे होताच आपण दोघंही माझ्या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जाऊया. राधिकाचे पण चेहऱ्यावरील भाव असे होते की ती रिधानला ओळखतच नाही. पण रिधानला पाहून राधिका आतून समाधानी झाली होती. तिला असं वाटलं की काहीतरी मौल्यवान गोष्ट हरवली होती आणि ती आपल्याला भेटली. रिधानने थोड्या वेळात राधिकाला किचन दाखवला. तिने ते पूर्ण एका दिवसातच सगळं काम आटोपल्यानंतर 7 वाजता रिधान राधिकाला म्हणाला की तुम्ही रात्री आमच्याच हॉटेलवर या, मी तुम्हाला आमच्या बेस्ट डिशेस डिनरला देतो आणि ते तुम्ही त्याचा आस्वाद घ्या आणि मला रिव्ह्यू नक्की द्या. हे ऐकून राधिका म्हणाली, उगाच तुम्ही आमच्यामुळे त्रास करून घेऊ नका. आम्ही दोघंच आहोत आणि येथे 4 दिवस आहोत, अजून काही दिवसांनी निघणार आहोत. त्यामुळे असू दे. आणि तसंही ऑफिसमध्ये आमच्या जेवणाची सोय व राहण्याची सोय केली आहे. अमृता हे ऐकून म्हणाली, तसं नाही, पण एकदा थांबा आणि आमच्या हॉटेलचं जेवण जेवून तर बघा, तुम्हाला खूप आवडेल. हे रिधानने जास्त आग्रह केला नाही, पण मनातून त्याला असं खूप वाटत होतं की राधिकाने जेवायला त्याच्या हॉटेलमध्ये आली पाहिजे. राधिका रूमवर गेली आणि तिच्यासोबत आलेली रीमाला म्हणाली की आपण जाऊया त्या हॉटेलमध्ये डिनरला, जिथे आज आपण इन्स्पेक्शन केलं होतं. आणि तिचे गाल लाल झाले होते. हे बोलताना ते पाहून रीना म्हणाली, ठीक आहे, पण काहीतरी गडबड आहे, कारण तू इतकी ब्लश का करत आहेस? हे सांगताना तुला तिकडे नक्कीच कोणतरी आवडले आहे असं मला वाटतं. हे ऐकून रीनाला राधिका म्हणाली, अगं तुला माहिती आहे, आपल्या ऑफिसच्या समोर एक ऑफिस होतं, जिकडे 2 वर्षापूर्वी बंद झालं. पण तिथे एक मुलगा सारखा माझ्याकडे बघत असायचा. रीना म्हणाली, डोंट टेल मी की हा तो रिधान देवदत्त आहे. राधिका म्हणाली, हो, हा तोच रिधान देवदत्त आहे. राधिकाने अमृताला कॉल लावला आणि ती म्हणाली की पुढचे 4 दिवस आम्ही तुमच्याकडे जेवणाला असू. हे ऐकून अमृताने ही बातमी रिधानला सांगितली. रिधान फार खुश झाला. त्याने आपल्या सर्वात प्रसिद्ध आणि चांगले डिशेस राधिकासाठी बनवून घेतले. रिधानने राधिकाला आणि रीमाला पिकअप करायला हॉटेलवर स्वतः गेला होता. राधिकाने एक मखमली सुंदर 1 पीस घातलेला होता. तो गाडी थांबवून तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला. रीमा म्हणाली,
मला फार भूक लागली आहे. आपण हॉटेलवर जाऊ आणि नंतर न्याहाळायचे आहे ते तू न्याहाळ. हे ऐकून रिधान भानावर आला व तो आपल्या हॉटेलकडे त्या दोघांना घेऊन आला. त्याने त्या दोघांसोबत डिनर केला आणि तो त्यांना ड्रॉप करून आपल्या घरी आला आणि तो फार खुश होता आणि तो टीव्ही बघत होता. तेव्हा त्याला टीव्ही बघताना त्याची आई त्याच्याकडे बघत होती. त्याच्या तोंडावरचं हसणं बघून रिधानची आईला फार आश्चर्य वाटले. तो आपल्यातच हसत होता. दुसऱ्या दिवशी राधिका आपल्या कामानिमित्त दुसऱ्या हॉटेलच्या इन्स्पेक्शनला गेलेली, पण रिधानने ठरवलं होतं की तो तिला भावी आयुष्यासाठी साथ द्यायला तयार होईल काय, म्हणजेच तो तिला प्रपोज करणार होता. पण जेव्हा राधिका दुपारी जेवायला रिधानच्या हॉटेलवर आली होती तेव्हा रिधानने पाहिलं की राधिका तिकडे आली होती, पण तो तिला इग्नॉर करत होता. पण रिधानला राधिकाने बघितलं. राधिकाने रिधानला अमृतासोबत पाहिलं होतं. अमृता ही रिधानचा हात हातात घेऊन कोणाला तरी त्याची ओळख करून देत होती. ती फार दुःखी झाली हे पाहून आणि ती रागाने पटापट जेवून आपल्या कामासाठी गेली. खरं तर झालं असं की अमृता ही रिधानची मोठी बहीण होती आणि ती रिधानची ओळख तिच्या इन-लॉज बरोबर म्हणजेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या आईबाबांसोबत त्याची ओळख करून देत होती. आणि हे सगळं करत असताना राधिकाचा गैरसमज झाला होता. कशी तरी हिंमत करून रिधानने राधिकाला कॉल केला होता आणि तो राधिकाला म्हणाला की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि माझं फार महत्त्वाचं काम आहे आणि मला तुम्हाला फार महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. राधिका जी आतून फार दुःखी होती ती रागातच रिधानला म्हणाली की मी तुम्हाला कामाव्यतिरिक्त भेटू शकत नाही. मी प्रोफेशनली माणसांसोबत कोणतेही संबंध ठेवत नाही. हे ऐकून रिधान बोलला, माझं ऐकून तरी घ्या. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आजची संध्याकाळ फक्त मागत आहे. फक्त त्यासाठी राधिका म्हणाली की ठीक आहे. रिधान म्हणाला की आपण गार्डन्स ऑफ रॉयल्स या ठिकाणी भेटूया. संध्याकाळी रिधानने गुलाबी कलरचा शर्ट घातला आणि केस चांगले सेट केले आणि एक कमळाने आणि गुलाबांनी भरलेला बुके घेतला आणि तो राधिकाच्या हॉटेलला आला तिला पिकअप करण्यासाठी. तिला गाडीत बसवण्यासाठी तो जेव्हा बाहेर आला तेव्हा राधिका त्याच्याकडे बघतच राहिली, कारण तो एवढा हँडसम दिसत होता की रिधानने राधिकाला बसायला सांगितले आणि डोअर स्वतः बंद केले आणि ते दोघे गार्डन्स ऑफ रॉयल्सला आले आणि तिकडे भरपूर फायरवर्क्स कोणीतरी लावले आणि ते राधिका मन लावून बघत होती आणि राधिकाकडे रिधान फार प्रेमाने बघत होता. बराच वेळ झाला होता. दोघंही शांत होते. पण राधिका बोलली की मी तुला ओळखते. तू आमच्या समोरच्या ऑफिसमध्ये कामाला होता ना? रिधान म्हणाला हो. पण हे तुला कसं माहिती? अरे तू माझ्या चेहऱ्यावर सारखा बघत असायचास. तुला कसं विसरू शकते मी? रिधान त्यातच म्हणाला काय आणि त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला. राधिका पुढे म्हणाली पण आता तुला माझ्यापेक्षा सुंदर आणि गोंडस अशी गर्लफ्रेंड आहे. ती फार सुंदर आहे. रिधान चकित होऊन म्हणाला कोण गर्लफ्रेंड? माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आहे. राधिका म्हणाली जी रिसेप्शनिस्ट म्हणून उभी होती ती, जिचा हात तुझ्या हातात होता आणि हे सर्व मी पाहिलं आहे. रिधान म्हणाला ती माझी मोठी बहीण अमृता आहे. राधिका मनात विचार करू लागली राधिके तू काहीही समजून बसतेस. रिधानने थोडा वेळ दीर्घ श्वास घेतला आणि तो राधिकाकडे पाहत म्हणाला राधिका मी गेली 2 वर्ष फार मेहनत घेत आहे माझ्यासाठी आणि माझ्या पुढील आयुष्यासाठी आणि या सगळ्यात मला प्रेमासाठी वेळच नाही भेटला. पण मी या 2 वर्षात तुला विसरलो नाही. भलेही आपण कधी बोललो नसो पण मला तुझा भोळेपणा फार आवडायचा. तू मला माझ्या जीवनाची संगिनी म्हणून हवी आहेस. मला तुला जाणण्याची आणि तुझ्यासोबत सारे जीवन व्यतीत करण्याची फार इच्छा आहे. आणि त्याने गुलाबांनी आणि कमळांनी भरलेला जो बुके होता तो तिला देऊ केला आणि राधिकाला हे सगळं एका स्वप्नासारखं वाटत होतं, जसा की एखादा प्रिन्स त्याच्या राणीला प्रेमाची मागणी घालत आहे. राधिकाने त्याला होकारार्थी मान हलवली आणि त्याचे बुके ॲक्सेप्ट केला व ती फार खुश झाली. दोघेही आनंदाने फायरवर्क्सचा आनंद घेत उभे होते. धन्यवाद. स्टोरी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.